नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण आज इन्व्हर्स फंक्शन हा पार्ट बघणार आहोत आणि इन्व्हर्स फंक्शनच्या पार्टमध्ये आपण आज बघणार आहोत थिअरम इन्व्हर्स फंक्शन फाइंड करण्यासाठी. ओके, सो आपलं हेडिंग असेल आजचं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन आणि त्याच्यामध्ये आजचा आपला थिअरम असेल त्यामध्ये पहिल्यांदा इन्व्हर्स फंक्शनच्या थिअरमचं स्टेटमेंट, स्टेटमेंट काय बघा. सपोज y is equal to f of x is a differentiable function of x on an interval. एक इंटरवल घेतली on an interval, suppose that interval is I and y is 1 1 and on to, हे मी मगाशी लास्ट सेशनला सांगितलं होतं. सपोज y is 1 1 and on to and dy by dx is not equal to 0 on the same interval on interval I. Also दिलेलं जे इन्व्हर्स फंक्शन आहे f inverse y, suppose f inverse y is differentiable on f of I, then d by dy of f inverse y is equal to 1 upon f dash x. हेच दुसऱ्या लँग्वेजमध्ये लिहिता येईल. और dx by dy is equal to 1 upon dy by dx provided dy by dx is non-zero, and this is the स्टेटमेंट ऑफ इन्व्हर्स फंक्शन. ओके, काय म्हटले बघा. हे सगळं जे स्टेटमेंट आहे हे मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये एक्सप्लेन केलं होतं की दिलेलं फंक्शन हे डिफरन्शिएबल आहे x वरती आणि जे फंक्शन आहे y ते 1 1 ऑन टू पाहिजे, त्याशिवाय इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. सो 1 1 आणि ऑन टू असल्यामुळं डेरिव्हेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट झाला आणि इन्व्हर्स एक्झिस्ट होऊन दिलेला इन्व्हर्स हा काय आहे म्हणजे डिफरन्शिएबल आहे f इन्व्हर्स y. आणि जर असं असेल तर आपण लास्ट सेशनला फंक्शन काय लिहिलं होतं, x इज इक्वल टू f इन्व्हर्स y. याचा अर्थ x हे y चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणून मी इथं लिहिलं dx बाय dy, कारण आता विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो d बाय dy ऑफ f इन्व्हर्स y काय असेल 1 ओव्हर f डॅश x, किंवा आपण सरळ डेरिव्हेटिव्ह म्हणजे d बाय डी ह्याच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर f इन्व्हर्स y काय आहे x. सो dx बाय dy इज 1 अपॉन dy बाय dx, कारण f डॅश म्हणजे काय असतो dy बाय dx. सो आपण काय करणार, हेच उलट पण लिहिता येतं, म्हणजे dy बाय dx इज 1 अपॉन dx बाय dy असं पण लिहिता येतं. प्रॉब्लेम कसा असेल त्याप्रमाणे तुम्ही ते फिरवू शकता. हे ह्या साईडला घेतलं, हे ह्या साईडला आणलं की ते उलट झालं, म्हणजे dx बाय dy इज 1 अपॉन dy बाय dx किंवा dy बाय dx इज 1 अपॉन dx बाय dy. दोन्ही पद्धतीने आपण ते लिहू शकतो. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूव्ह करताना सगळे प्रूफचं पॅटर्न सेमच आहे. जसं आपण कॉम्पोजिटसाठी प्रूव्ह केलं ना त्याच पद्धतीनं आपण इन्व्हर्स फंक्शन पण प्रूव्ह करणार. कॉम्पोजिटमध्ये आपली आयडिया काय होती, पहिल्यांदा जे काय आपल्याला प्रूव्ह करायचे असेल
त्याच्यामध्ये जेवढे नंबर्स ऑफ व्हेरिएबल्स असतील त्याचे आपण काय घेतले पहिल्यांदा, त्याच्यामधल्या इन्क्रीमेंट्स घेतल्या. इन्क्रीमेंट्स ह्या नॉन झिरो पाहिजेत कंपल्सरी. इन्क्रीमेंट्स घेतल्यानंतर आपण घेतला इन्क्रीमेंटरी रेशो, आणि इन्क्रीमेंटरी रेशो घेतल्यानंतर आपण घेतलं दोन्ही साईडचं लिमिट, आणि दोन्ही साईडचं लिमिट घेतल्यानंतर आपण बघितलं की दिलेल्या स्टेटमेंटमध्ये कुठले फंक्शन्स हे डिफरन्शिएबल्स आहेत, त्यानुसार आपल्याला कुठले डेरिव्हेटिव्ह मिळतात, आणि त्यानंतर आपण राहिलेला डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो असं सांगितलं. सेम आयडिया आपण इथं वापरणार. पहिल्यांदा आपण इन्क्रीमेंट्स घेणार ज्या नॉन झिरो असतील, त्यानंतर इन्क्रीमेंटरी रेशो घेणार, त्यानंतर लिमिट्स घेणार, त्यानंतर चेक करणार कुठले डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतात, कुठले लिमिट एक्झिस्ट होतात, आणि शेवटी आपण काय घेणार, सगळ्यांचं जे एक्झिस्ट होतात त्यांचे लिमिट्स. ठीक आहे. सो बघा प्रूफ. लेट किती फंक्शन्स आहेत आपल्याकडं, किती व्हेरिएबल्स आहेत, 2, एक्स आणि वाय, त्यांच्या इन्क्रीमेंट. डेल्टा एक्स बी इन्क्रीमेंट इन एक्स. लेट डेल्टा वाय बी इन्क्रीमेंट इन वाय. ओके. आणि ह्या ज्या दोन्ही इन्क्रीमेंट्स दिलेल्या आहेत त्या दोन्ही इन्क्रीमेंट्स कशा आहेत, नॉन झिरो. हियर डेल्टा एक्स इज नॉन झिरो, डेल्टा वाय इज नॉन झिरो. आता तुम्ही थेरममध्ये बघा, पहिलं स्टेटमेंट काय आहे, वाय इज ए डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. मग आता जर फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर ते कंटिन्युअस पण असतं. ओके. त्याचा पण आपण वापर कुठेतरी करावा लागेल, करूया. बिफोर दॅट वी विल टेक इन्क्रीमेंटरी रेशो. सो नाव कन्सिडर. सो इन्क्रीमेंटरी रेशो काय असेल, डेल्टा एक्स ओव्हर डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय ओव्हर डेल्टा एक्स. म्हणजेच हे इकडं मल्टिप्लाय आणलं की काय होईल, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इंटू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज 1. ओके. दोन्हीपैकी कुठलंही घेतलं तरी चालेल, कारण ह्यांचं आन्सर 1 येतं. सो आपल्याला हा पार्ट पाहिजे, आपण हा पार्ट घेऊ. हा पार्ट कुठं लागला, हा पार्ट घेऊ. सो आय विल कॉल दिस ॲज इक्वेशन 1. आता आपल्याला काय करायचं आहे, डेल्टा एक्सच्या ऐवजी डी एक्स बाय डी वाय पाहिजे. आता त्यांनी देताना काय दिले की वाय हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. मग जर विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेता येत असेल तर इथं दोन्ही साईडचं आपण लिमिट घेऊया ॲज डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0. सो टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 टू इक्वेशन 1. ओके. सो what you get, limit as delta x approaches to 0, delta x by delta y is equal to 1 upon, limit separate करतो मी इथं, limit delta x approaches to 0, delta y upon delta x. ओके. आता जर तुम्ही RHS बघितलं तर डिनॉमिनेटर डेल्टा एक्स आहे, लिमिट पण विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, पण इथं dy आहे खाली. ओके. आणि लिमिट विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. मग आता हे असं घेता येत नाही आपल्याला, इथं लिमिट ॲज डेल्टा वाय अप्रोचेस टू 0च पाहिजे. मग डेल्टा वाय अप्रोचेस टू 0 घेता येईल का, तर येईल, कारण त्याला पहिलं स्टेटमेंट आहे. ओके. सो ॲज वाय इज ए डिफरन्शिएबल फंक्शन of x, so we can say that it is a continuous, because every differentiable function is continuous function. So therefore y is a continuous function of x. So can we say that as a delta x approaches to 0 implies delta y approaches to 0. So we can replace delta x by delta y. So that implies limit as
delta y approaches to 0, delta x by delta y is 1 over limit as, इकडे काही चेंज करायची गरज नाही. आता परत y हे x डिफरन्शिएबल फंक्शन आहे. मग जर y हे x डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर dy बाय dx एक्झिस्ट होतो आणि dy बाय dx एक्झिस्ट होतो याचा अर्थ काय, हे लिमिट एक्झिस्ट होतं, कारण हे लिमिट एक्झिस्ट झाल्याशिवाय dy बाय dx एक्झिस्ट होणार नाही. ओके, सो सिन्स y इज ए डिफरन्शिएबल function of x, so therefore limit as delta x approaches to 0, delta y over delta x exist and याची व्हॅल्यू किती असेल, and limit as delta x approaches to 0, delta y over delta x is dy by dx, कारण लिमिट एक्झिस्ट होते. मग ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, त्याला मी इक्वेशन 2 म्हणतो. सो फ्रॉम इक्वेशन 2 वी हॅव लिमिट as delta y approaches to 0, delta x over delta y is 1 upon dy over dx. ओके, मग परत आता आपण तेच कन्सेप्ट वापरणार जो लास्ट थिअरम मध्ये वापरला होता. मध्ये इक्वॅलिटी साइन आहे, RHS ला डेरिव्हेटिव्हचं dy बाय dx आहे. ओके, आणि इकडं लिमिट आहे. आता RHS चा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतोय, LHS ला लिमिट आहे, मध्ये इक्वॅलिटी आहे. इक्वॅलिटीचा मिनिंग LHS आणि RHS काय पाहिजेत, सेम पाहिजेत. मग जर RHS हा एक्झिस्ट असेल आणि तो जर फायनाईट असेल तर LHS पण एक्झिस्ट होणारच, कारण मध्ये इक्वॅलिटी आहे. सो LHS एक्झिस्ट होणार नाही असं होणार नाही, बिकॉज RHS एक्झिस्ट अँड फायनाईट. सो कॅन वी से, सो सिन्स RHS of above exist and is finite, therefore limit of LHS also exist and is finite. So what is the limit of LHS? Therefore limit as delta x approaches to 0, delta y over delta x is, sorry, delta x over delta y is dx by dy. So सबस्टिट्यूट करा इक्वेशन 3 मध्ये, काय मिळेल तुम्हाला. सो फ्रॉम इक्वेशन 3 we get इथं टाका, किंवा सॉरी ह्याला आपण इक्वेशन 3 म्हणूया. इक्वेशन 3 मध्ये टाका, काय मिळेल तुम्हाला. सो दॅट इम्प्लाइज dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, provided dy by dx is non-zero, and that is proof of your theorem. Okay, so that is how we will prove the inverse theorem. आता मी सुरुवातीला सांगितलं dx by dy is 1 upon dy by dx असेल, किंवा dy by dx is 1 upon dx by dy असेल. तुम्हाला जे काढायला सांगितलेलं असेल त्या पद्धतीने आपण तो थिअरम फिरवू शकतो. ओके ओके, सो दॅट इज युअर थिअरम.
नाव ह्या थेरमवरती आपल्याला काही प्रॉब्लेम्स आहेत थेरमनुसार, आणि दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण बघणार आहोत. क्वेश्चन कसा असेल त्या पद्धतीने आपल्याला आन्सर्स फाइंड करावे लागतात. So for example, now we have exercise 1.2. Okay, so we have question number 1. Question 1 व्यवस्थित बघा काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये. फाइंड डेरिवेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे dy बाय dx काढायचं आहे आपल्याला. लक्षात आलं का? पण नुसता dy बाय dx नाही तर पुढे क्वेश्चन त्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, युजिंग डेरिवेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. using derivative of inverse function x is equal to f inverse y. याचा अर्थ काय, तर dy बाय dx तर काढायचाच आहे, पण तो डायरेक्ट dy बाय dx काढायचा नाही, तर x इज इक्वल टू एफ इनवर्स y चा यूज करून काढायचा आहे. याचा अर्थ तुम्हाला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन दिलेलं असेल, त्याच्यावरून तुम्ही पहिल्यांदा x ची व्हॅल्यू काढायची, विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि मग परत दिलेली व्हॅल्यू रिप्लेस करायची. असा त्याचा मिनिंग होतो, कारण त्यांनी पुढं क्वेश्चन कंटिन्यू केलाय, स्पेसिफिक क्वेश्चन दिलाय. नुसतं फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx किंवा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स दिलेलं नाही. त्यामुळं दिलेला क्वेश्चन नीट वाचायचा. ओके, जर त्यांनी एवढंच म्हटलं असतं तर आपण जसं एक्सरसाइज 1.1 सोडवलं त्या पद्धतीने सोडवलं असतं. पण त्यांनी नुसतं तेवढं म्हटलेलं नाहीये, तर पुढे जाऊन त्यांनी म्हटलंय की x इज इक्वल टू एफ इनवर्स y चा यूज करून तुम्हाला dy बाय dx काढायचं. आता म्हणजे काय बघा, 1 बाय 1. पहिला क्वेश्चन y इज इक्वल टू रूट एक्स असेल. सिंपल क्वेश्चन घेतो एकदम. आता तुम्ही म्हणाल की y इज इक्वल टू रूट एक्स मध्ये dy बाय dx काढायला अवघड काय आहे. दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह घ्या, dy बाय dx इज रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, संपला विषय. पण तसं काढायचं नाहीये. आन्सर तेच येणार, आन्सर चेंज होणार नाही, पण जी सोल्युशनची मेथड आहे ती सोल्युशनची मेथड बदलेल, कारण परत तेच. मग आपल्याला काय करावं लागेल, दिलेलं फंक्शन जे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे ते आपल्याला x इज इक्वल टू एफ इनवर्स y मध्ये लिहावं लागेल, आणि मग विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घेऊन आलेला y x मध्ये रिप्लेस करावा लागेल. ओके, बघा कसं करायचं ते. हे कधी करायचं, प्रत्येक प्रॉब्लेमला नाही करायचं. जर क्वेश्चन स्पेसिफिक असेल तर करायचं, अदरवाइज नाही. ओके, सो कन्सिडर y इज इक्वल टू रूट एक्स. सो इथून मी x ची व्हॅल्यू काढायची. x ची व्हॅल्यू काढायची असेल तर मला स्क्वेअर करावा लागेल दोन्ही साईडचा. सो आफ्टर स्क्वेअरिंग व्हॉट यू गेट, y स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. म्हणजेच x इज इक्वल टू y स्क्वेअर. सो आपल्याला काढायचं आहे dy बाय dx. सो वी नो दॅट dx बाय dy काय असतो, मगाशी आपण थेरम लिहिला 1/dy बाय dx. पण मला काढायचं आहे dy बाय dx, मग मी dy बाय dx इकडे आणतो, dx बाय dy इकडे आणतो. सो दॅट इम्प्लाइज dy बाय dx इज 1/dx बाय dy.
आता एक्सची व्हॅल्यू काढली आहे मी, खाली सबस्टिट्यूट करा. सो व्हॉट इज dy बाय dx? 1/d/dy ऑफ कोण आहे तो? y स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू पुट केली. आता y स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह काय असतो? y स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह. सो y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y. विथ रिस्पेक्ट टू y आहे त्यामुळे नुसतं 2y येईल. आता dy बाय dx चा आन्सर एक्सपेक्टेड x मध्ये आहे ना, कारण x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. मग y ची व्हॅल्यू रिप्लेस करा. y ची व्हॅल्यू काय आहे? √x. सो व्हॉट इज dy बाय dx? इट इज 1/2. आन्सर तेच आलं. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं आन्सर बदलेल का? आन्सर कधीच बदलणार नाही, कारण डेरिव्हेटिव्ह हा युनिक आहे ना, पण मेथड बदलते. त्यामुळं जर आपल्याला पेपरमध्ये असा स्पेसिफिक क्वेश्चन आलेला असेल तर ह्याच मेथडनी सोडवावं लागतं, बिकॉज मेथड इज इम्पॉर्टंट इन दॅट केस. ॲन्सर नुसतं ॲन्सर इम्पॉर्टंट नाही. जर क्वेश्चन असा असेल तर तुमची सोडवण्याची मेथड पण हीच पाहिजे, दुसरी चालणार नाही. नुसतं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हटलं असेल किंवा फाइंड dy बाय dx इज इक्वल टू क्वेश्चन मार्क एवढंच असेल, तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण जर त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केलेलं असेल की एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स वाय घेऊनच सोडवा, तर मात्र आपल्याला पर्याय नाही, आपल्याला ह्याच मेथडनी जावं लागेल. ओके, बघा आणखीन एखादा क्वेश्चन. सो नाव वी हॅव क्वेश्चन. मी हा असाच ठेवतो. So we have y is equal to √2 minus √x असा क्वेश्चन आहे. सो कन्सिडर पहिल्यांदा दिलेलं फंक्शन लिहून घेऊ. ठीक आहे. आता मला काय काढायचं? एक्सची व्हॅल्यू काढायची. मग आता एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी जी काय प्रोसिजर असेल ती तर सुरुवातीला करावी लागेल. बघा काय काय करावं लागेल आपल्याला. पहिल्यांदा हा स्क्वेअर रूट काढावा लागेल. मग हा स्क्वेअर रूट काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा दोन्ही साईडचा स्क्वेअर करून घ्यावा लागेल. सो आपण दोन्ही साईडचा पहिल्यांदा स्क्वेअर करून घेऊ. सो वाय स्क्वेअर काय आलं? इथं स्क्वेअर करा. 2 मायनस √x. तरी पण √x आहे. आता 2 मी इकडे घेतो. सो यू हॅव वाय स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू मायनस √x. दोन्ही साईडला मायनसनी मल्टिप्लाय करून टाकतो. 2 मायनस वाय स्क्वेअर इज √x. आता मला √x नको x पाहिजे, सो दोन्ही साईडचा स्क्वेअर करतो. सो व्हॉट यू हॅव? 2 मायनस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर इज x. बघा एक्सची व्हॅल्यू आली का? पाहिजे असेल तर आपण x इज इक्वल टू लिहून घेऊ. सो व्हॉट इज x? 2 मायनस वाय स्क्वेअरचा, फक्त व्यवस्थित लिहून घेतलं मी. ओके. आता एक्सची व्हॅल्यू आली की आपल्याकडे थेरम आहे. सो वी हॅव dx बाय dy इज 1/dy बाय dx. So what is dy by dx? It is 1/dx by dy. So dy by dx, कारण हा काढायचा आहे ना आपल्याला, 1/dx by. So that implies what is dy by dx? It is 1/d by dy of what is x? 2 minus y square चा स्क्वेअर. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा आहे. फंक्शन पण वायचंच आहे. सो व्हॉट इज dy बाय dx? 1/, पहिल्यांदा ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू 2 मायनस वाय स्क्वेअर इंटू d बाय dy ऑफ 2 मायनस वाय स्क्वेअर. बघा बरोबर आहे का? विथ रिस्पेक्ट टू एक्स जसं घेतो
त्याच पद्धतीनं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं असतं, वेगळी कुठली मेथड नसते. ओके, सो दॅट इम्प्लाइज what is a dy by dx? It is 1 upon 2 minus y square into 2 चा derivative 0 minus 2y. So what is dy by dx? It is 1 upon minus 2y into 2 minus 4y into 2 minus y square. सो ही कोणाची व्हॅल्यू झाली? dy बाय dx ची. पण आपल्याला आन्सर कशामध्ये एक्सपेक्टेड असतं? x मध्ये, कारण x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. मग y ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे, ॲज इट इज सबस्टिट्यूट करा. हे बघा इथं क्वेश्चनमध्ये आहे. सो y च्या जागी y पुट करा. सो व्हॉट इज dy बाय dx? इट इज 1 अपॉन मायनस 4 इंटू ब्रॅकेट y च्या जागी √2 minus √x into 2 minus √2 minus √x ब्रॅकेटचा स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट. सो व्हॉट यू हॅव? dy by dx इज 1 upon minus 4 √2 minus √x into another bracket 2 minus, हे स्क्वेअर रूटला हा स्क्वेअर कॅन्सल, 2 minus. ओके, सो आणखीन सिम्प्लिफाय करूया. व्हॉट इज dy बाय dx? हे मायनसनी जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येतं बघा? -4 √2 minus √x इंटू 2 minus 2 plus √x. So this 2 and this 2 will get cancelled. So what is dy by dx? So that is equal to 1 upon minus 4 √x रूट मध्ये 2 minus √2x and that is your final answer. Okay, so that is how we calculate dy by dx with the help of this थिअरम. मी डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतलं नाही, तर ही प्रोसिजर फॉलो केली, कारण क्वेश्चन पर. ठीक आहे. सो एक आता आणखीन एक आपण काय करूया, फंक्शन बदलूया. हे अल्जेब्राइक होतं. समजा माझ्याकडे फंक्शन असेल y इज इक्वल टू e⁻x -3, असं आपल्याकडे फंक्शन आहे. म्हणजे फंक्शन आता मी अल्जेब्राइकच्या ऐवजी काय घेतलं? एक्सपोनेन्शियल. मग आता एक्सपोनेन्शियल फंक्शन घेतल्यानंतर आपल्याला प्रोसिजर तीच आहे. प्रोसिजरमध्ये कुठेही चेंज करायचा नाही. पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू काढून घ्या आणि त्यानंतर थिअरम वापरा. सो सोल्युशन कन्सिडर y इज इक्वल टू e⁻x -3. So that implies 3 इकडं आणा, y plus 3 is e⁻x. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन लेफ्ट हँड साईडला जाताना कुठलं फंक्शन जातं? लॉगरिथम. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय झाली? लॉग. आता घ्या डेरिव्हेटिव्ह. आपला नेहमीचा फॉर्म्युला वापरायचा. सो वी हॅव dx by dy is 1 upon dy by dx. So that is dy by dx is 1 upon dx by dy. x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. So what is dy by dx? It is 1 upon d by dy of log y plus 3. With respect to y derivative, so dy by dx is 1 upon पहिल्यांदा लॉगचा 1 upon y plus 3 into d by dy of y plus 3, because derivative is with respect to y. So what is dy by dx? It is 1 upon y by 3 into
वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 1 प्लस 0. So 1 plus 0 is 1. So what is dy by dx? It is 1 upon y by 3. So that implies dy by dx is y plus 3. y ची व्हॅल्यू परत रिप्लेस करायची. So what is dy by dx? It is e raised to x minus 3 plus 3. कुठून आलं हे? दिलेल्या क्वेश्चन मधून. So minus 3 and plus 3 will get cancelled. So what is dy by dx? It is e raised to x and that is your final answer. Okay? So ह्या पद्धतीने आपण dy by dx काढला with the help of x is equal to f inverse y. So अल्जेब्राइक असेल, लॉगरिथमिक असेल, प्रोसिजर तीच. y is equal to x दिला असेल तर x is equal to f inverse ल्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरा, विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्या, सगळ्यात शेवटी y रिसबस्टिट्यूट करा. ओके, सो दॅट इज हाऊ वी विल सॉल्व सच प्रॉब्लेम्स. अजून याच्यामधले काय, इथं आता मी एक्सपोनेन्शियल घेतले, असंच लॉगरिथमिक घेऊ, आणखीन काय वेगळे फंक्शन्स असतील तर त्याचे प्रॉब्लेम्स बघू. ओके, सो आज इथं थांबूया आपण. नेक्स्ट सेक्शनला आपण ह्याच्यातले जे काय राहिलेले प्रॉब्लेम्स असतील ते कंप्लीट करू आणि मग पुढचा क्वेश्चन बघू. ओके, सो थँक्यू.